नमस्कार. आजचा विषय, तुम्ही अजूनही स्वतःच्या खिशातून पैसे भरता आहात? झोमॅटोने हा गेम आधीच बदलला आहे. तुम्ही ऑफिसमध्ये आहात, भूक लागली आहे, तुम्ही झोमॅटोवर ऑर्डर करता, पण एक छोटासा विचार येतो, आता पैसे माझ्या खिशातून जातील, नंतर रिइम्बर्समेंट मिळेल का? आणि अचानक तुम्ही ऑर्डर करायचं टाळता. हा छोटासा हेजिटेशन तुमच्या डिसिशनला थांबवतो. वर्षानुवर्षे आपण हेच करत आलो. ऑर्डर, पे, रिसीट जप, फॉर्म भर, फायनान्स, फॉलो अप, पैसे परत. हे नॉर्मल वाटतं, पण खरं काय आहे? टाइम वेस्ट, मेंटल स्ट्रेस, डिसिशन डिलेज आणि सगळ्यात मोठं, अपॉर्च्युनिटी लॉस. जर तुम्हाला हे कळलं नाही तर तुम्ही बिझनेसमध्येही हीच मिस्टेक रिपीट करणार. आणि इथे येतो ट्विस्ट. झोमॅटोने एक सिंपल प्रश्न विचारला, एम्प्लॉईने आधी पैसे भरायला हवेत का? बस, गेम बदलला. ऑर्डर, ईट, डन. नो पेमेंट, नो रिम्बर्समेंट, नो फॉलोअप. कंपनी डायरेक्ट पे करते. हे फीचर नाही, हे फ्रिक्शन रिमूव्हल आहे. एका कंपनीत 2 एम्प्लॉई आहेत. पहिला ऑर्डर करण्याआधी विचार करतो, पैसे अडकतील का? तो ऑर्डर पोस्टपोन करतो. दुसरा, कंपनी पेड सिस्टम आहे, तो इन्स्टंटली ऑर्डर करतो. कोण जास्त ऑर्डर करेल? कोण जास्त कम्फर्टेबल आहे? उत्तर ऑब्वियस आहे. झोमॅटोला हे समजलं. प्रॉब्लेम फूड डिलिव्हरी नाही, प्रॉब्लेम पेमेंट एक्सपिरियन्स आहे. आणि त्यांनी ते फिक्स केलं. बिझनेसमध्ये मोठं ट्रूथ काय आहे माहित आहे? कस्टमर प्रोडक्टमुळे नाही थांबत, तो फ्रिक्शनमुळे थांबतो. तुम्ही कितीही चांगला प्रोडक्ट बनवा, जर कस्टमरला एफर्ट जास्त वाटला, तो वापरणार नाही. लोकांना सोपं हवं असतं, परफेक्ट नाही. हा डिफरन्स समजला तर तुमचा बिझनेस बदलू शकतो. आज एक काम करा, तुमच्या बिझनेसकडे बघा आणि स्वतःला विचारा, माझ्या कस्टमरला कुठे अडथळा येतो? मी कोणता स्टेप रिमूव्ह करू शकतो? कारण ग्रोथ फ्युचर्स वाढवून नाही येत, फ्रिक्शन कमी करून येते. लोक प्रोडक्ट नाही सोडत, ते एफर्ट सोडतात. धन्यवाद.